नंतर भरारी पथकानं ही कारवाई केली। पीएम सन्मान निधीच्या 20व्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं। वाराणसीतून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना संबोधित केलं। या पार्श्वभूमीवर बुलढाण्यामध्ये पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सहभाग घेतला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लंपी आजारानं डोकं वर काढलंय। जिल्ह्यात आतापर्यंत लंपी आजारानं 593 जनावरं बाधित झाली आहेत। जिल्ह्यामध्ये एकूण 1,32,000 इतकं पशुधन असून त्यापैकी 82,000 जनावरांचं लसीकरण पूर्ण झालंय। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू करण्यासाठी अधिसूचना जारी झाल्यानंतर पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीनं संत नामदेव महाराज पायरी इथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। खंडपीठासाठीच्या लढ्यात योगदान दिलेल्या ज्येष्ठ विधिज्ञांचा यावेळी गौरव करण्यात आला। या बातम्यांचे इथेच थांबून लगेच पुढच्या बुलेटिनकडे सुद्धा वळूयात। आपण त्याची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती, जिथे पूजा तिथे देवभक्ती। असं सालगण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राखी मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली झालेला आता बिलकुल चालणार नाही। त्यासलं चमचगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडतप करून टाकेल सांगते। राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला धमकी देतानाचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट, मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी। आपल्या बाबत चाललेल्या सरकारचा पैसा वापरायचा तसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं। मंत्री संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानं राजकारण तापण्याची शक्यता। खासगी क्लासमध्ये बेंचवर बसण्याच्या वादातनं मुलाची हत्या। नाशिकच्या सातपूर भागातली धक्कादायक घटना, 2 अल्पवयीन मुलं ताब्यात। लोकलच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातच इतके डान्स बार कसे काय सुरू राहतात? या राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। पनवेलच्या कोण गावातील डान्स बारची केली तोडफोड। फरार आरोपी गोट्या गित्तेचा नवा व्हिडिओ समोर। खोटे आरोप बंद करा नाहीतर बघून घेईन असं म्हणत आव्हाडांना दिली धमकी। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। चकमकीत लष्कर ए तोयबाचे 2 दहशतवादी ठार। सुरक्षा दलांकडून परिसराची नाकाबंदी। चाळीसगावात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। नाकाबंदी दरम्यान कारमधनं 64 कोटी 90 लाखांचं ड्रग्ज जप्त। मुख्य आरोपीला तामिळनाडूच्या नागापट्टममधनं अटक। राजस्थानच्या बारामध्ये भरधाव कारनं 10 पेक्षा जास्त जणांना चिरडलं। अपघातानंतर फरार झालेल्या कार चालकाचा शोध सुरू। खराब हवामानामुळे 1 आठवडा आधीच अमरनाथ यात्रा समाप्त। यंदा 4,14,000 भाविकांनी केलं बाबा बर्फानींचं दर्शन। ओव्हल कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला 9 विकेट्सची गरज। 374 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या 1 गडी बाद 50 धावा।